नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती. सकाळीच घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू. कुटुंबाची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. शत्रू लोटांगण घालील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. उद्याचा सूर्योदय तुमच्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येणार आहे. कारण उद्याचा दिवस काही साधा-सुधा दिवस नाही. उद्या आहे चैत्र पौर्णिमा, म्हणजेच साक्षात कालपुरुषाचे अवतार. आपल्या सर्वांचे लाडके संकटमोचन व पवनपुत्र हनुमान यांची जयंती. असं म्हणतात की जेव्हा काळ समोर उभा असतो तेव्हा संकट चहूबाजूनी घेरतात. तेव्हा विश्वात फक्त एकच नाव थरथरतं, ते म्हणजे जय हनुमान. तुमच्या मनात कधी विचार आला आहे का, आपण वर्षानुवर्षे पूजा करतो, उपवास करतो, तरीही घरातलं दारिद्र्य का जात नाही? पतीच्या नोकरीत प्रगती का होत नाही? किंवा आपल्याच मुलांच्या शिक्षणात सारखे अडथळे का येतात? कारण आपल्याला वेळ आणि वस्तू यांचं शास्त्र माहीत नसतं. उद्याचा हे अत्यंत दुर्मिळ अशा शुभ मुहूर्तावर सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी घराच्या उंबरट्यावर जर तुम्ही ही एक गुपित वस्तू ठेवली तर तुमच्या आयुष्यातून 7 पिढ्यांचं दारिद्र्य, कर्ज आणि दुःख मुळापासून उपटून फेकलं जाईल. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या उपायांचा उल्लेख आहे. तुमच्या पतीची प्रगती वर्षानुवर्षे रखडली असेल, मुलं अभ्यासात मागे असतील किंवा तुमच्या हसत्या खेळत्या घराला कुणाची तरी काळी नजर लागली असेल, तर उद्याचा हा छोटासा उपाय तुमच्या स्वर्गाचे दरवाजे उघडणारा ठरेल. तुमचा जो शत्रू आज तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय, तो शत्रू उद्या तुमच्या समोर लोटांगण घालेल. पण थांबा, ही एक रहस्यमय वस्तू कोणती, ती उंबरट्यावर ठेवताना कोणत्या चुका टाळायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या रुईच्या झाडाचा असा कोणता गुप्त चमत्कार आहे, अर्थात उपाय आहे, जो तुमच्या रिकाम्या तिजोऱ्या पुन्हा पैशाने भरू शकतो. असा हा अतिशय प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओतील या उपायाने तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान हे घातक असतं. तसेच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हनुमान किंवा जय श्री राम असे लिहून भगवान श्री हनुमानांवरची आणि प्रभू श्री रामचंद्रांवरची भक्ती, विश्वास हा पक्का करा. हनुमान जयंती ही केवळ एक तिथी नाही, तर संपूर्ण सृष्टीतील एक प्रचंड ऊर्जा आहे. चैत्र पौर्णिमेच्या त्या पवित्र रात्री जेव्हा चंद्र आपल्या 16 कलांनी पूर्ण फुललेला असतो, तेव्हाच या पृथ्वीवर अंजन पुत्राचा जन्म झाला. शास्त्र सांगतं की या दिवशी चंद्राची शीतलता आणि हनुमानाचे तेज एकत्र येतात. त्यामुळे वातावरणात एक वेगळीच व्हायब्रेशन म्हणजेच लहरी असतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपण ही ऊर्जा ओळखून तिचा फायदा घेऊ शकत नाही. तुम्ही खूप कष्ट करताय, रात्रंदिवस राबताय, पण पैसे अजिबात टिकत नाहीत. घरामध्ये कितीही कारण नसताना छोटी छोटी भांडणं विकोपाला जातात. शांत झोप लागत नाही किंवा मुलांचं मन अभ्यासात लागत नाही. जर उत्तर हो असेल तर सावधान व्हा. याचा अर्थ असा आहे की तुमच्या घराची सकारात्मक ऊर्जा कुठेतरी ब्लॉक झालेली आहे, म्हणजेच अडकलेली आहे. तुमच्या घरातील उंबरट्यावरून लक्ष्मी आत यायला घाबरते, पण तिथे बसलेली इडापिडा, नजरबाधा किंवा अलक्ष्मी तिला रोखून धरत आहे. घरावर जेव्हा लोकांची वाईट नजर पडते तेव्हा तिथली प्रगती खिळवून ठेवली जाते. उद्याच्या या चैत्र पौर्णिमेला ब्रह्मांडात अशा काही दैवी शक्ती सक्रिय असतात, ज्यांचा योग्य वापर केला तर अडकलेली ऊर्जा अवघ्या 24 तासात मोकळी होऊ शकते. तुमच्या प्रगतीचे जे दरवाजे वर्षानुवर्षे बंद आहेत, ते उद्याच्या दिवशी एका विशिष्ट प्रयोगाने उघडले जातील. यासाठी आपल्याला निसर्गाच्या कुशीत असलेल्या 2 अत्यंत पवित्र गोष्टींची मदत घ्यायची आहे. एक म्हणजे विशिष्ट वृक्ष आणि दुसरं म्हणजे फळ. आपण नेहमी झाडाकडे फक्त वनस्पती म्हणून पाहतो,
पण उद्याच्या दिवशी हीच झाडं तुमच्यासाठी कल्पवृक्ष ठरणार आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या रुईच्या झाडाचा असा एक अत्यंत प्रभावी असा उपाय, जो तुम्ही आजवर कधीही केलेला नसेल. रुईचं पान तर आपण वाहतोच, पण त्या झाडाचा असा कोणता भाग आहे जो घरात आणताच शत्रूची बोलती बंद होते आणि हनुमानांना केळ अर्पण करण्यामागे दडलेलं ते आर्थिक रहस्य काय आहे, हे जाणून घेण्यासाठी मनापासून विश्वास ठेवा आणि श्वास रोखून धरा. कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या आयुष्याला सर्वात मोठा चमत्कार घडणार आहे. तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंत सुरू होणार आहे. उद्या सकाळी तुम्हाला एक विशिष्ट वृक्षाचा शोध घ्यायचा आहे, ज्याला आपण ग्रामीण भाषेत रुईचं झाड असं म्हणतो आणि शास्त्रामध्ये याला मंदार किंवा अर्कवृक्ष असं संबोधलं जातं. तुम्हाला माहित आहे का, रुईचं झाड हे साक्षात सूर्यदेवाचं प्रतीक मानलं जातं आणि हनुमंत हे सूर्यपुत्र मानले जातात. म्हणूनच मारुती रायाला रुईची पानं आणि फुलं अत्यंत प्रिय आहेत. पण उद्याच्या हनुमान जयंतीला आपल्याला फक्त पान किंवा फूल वाहून थांबायचं नाही. उद्याच्या या सिद्ध मुहूर्तावर रुईच्या झाडाचा एक असा दिव्य भाग आपल्याला घरी आणायचा आहे, जो तुमच्या शत्रूच्या कारनाम्यांना कायमचा लगाम घालेल. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, शेजारी पाजारी किंवा नातेवाईकांमध्ये आपल्यावर जळणारे अनेक लोक असतात, तर त्यासाठी हा उपाय तुमच्यासाठी रामबाण ठरेल. तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी 12 वाजायच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरीही चालेल. स्वच्छ स्नान वगैरे करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. उद्या पौर्णिमा असल्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन आवर्जून करायचं आहे. त्यानंतर रुईच्या झाडाजवळ जाताना एक तांब्याभर पाणी आणि थोड्या अक्षदा सोबत घेऊन जायच्या आहेत. झाडाला नमस्कार करा आणि पाणी अर्पण करा आणि अत्यंत आदराने प्रार्थना करा की, हे मंदार वृक्षा, मी माझ्या घराच्या संरक्षणासाठी तुझा एक अंश घेऊन जात आहे, मला आशीर्वाद दे. त्यानंतर रुईच्या झाडाच्या मुळाचा एक छोटासा तुकडा अत्यंत सावधगिरीने मिळवा आणि हा तुकडा घरी आणल्यानंतर तो गंगाजलाने स्वच्छ धुवा. आता आपल्या देवघरात बसून हनुमान चालिसाचं 11 वेळा पाठ करा. पाठ करत असताना तो मुळाचा तुकडा आपल्या हातात किंवा समोर ठेवा. हनुमान चालिसाच्या शक्तीने तो तुकडा अभिमंत्रित होईल. हा अभिमंत्रित झालेला रुईचा मुळाचा तुकडा एका लाल कपड्यात बांधा आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी किंवा चौकटीवर आतल्या बाजूने बांधा. यालाच म्हणतात भक्ती आणि तंत्रशास्त्राचा अद्भुत संगम. रुईच्या झाडामध्ये नैसर्गिकरित्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा आणि लोकांची वाईट नजर शोषून घेण्याची अफाट ताकद असते. जसा एखादा रडार शत्रूच्या विमानाला टिपतो, तसंच हे रुईच्या झाडाचं मूळ तुमच्या घराकडे येणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीला, करणीबाधेला किंवा शत्रूंच्या कुटील नीतीला उंबरठ्यावरच भस्म करून टाकतो. जर तुम्हाला मूळ मिळवणं शक्य नसेल तर किमान रुईचं एक पान घरी आणा, त्यावर शेंदुराने श्रीराम लिहा आणि ते आपल्या तिजोरीत किंवा देवघरात ठेवा. तुमच्या घरात लक्ष्मीचा ओघ इतका वाढेल की 7 पिढ्यांचं दारिद्र्य कसं संपलं हे तुम्हाला कळणारही नाही. पण पहा, उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाचंही वाईट करण्याच्या हेतूने हे करू नका. फक्त स्वतःच्या संरक्षणासाठी करा. कारण हनुमंत हे न्यायाचे देवता आहेत. हनुमान जयंतीला आणि पौर्णिमेला भगवान विष्णू आणि हनुमानजींना केळ का अर्पण करावे? बघा, निसर्गाचं चक्र आणि अध्यात्म असं एकमेकात विणलेलं आहे. उद्याच्या चैत्र पौर्णिमा ही केवळ हनुमंताचा जन्मदिवस नाही, तर भगवंत सत्यनारायणाची म्हणजेच साक्षात श्रीहरी विष्णूंची तिथी आहे. तुम्ही पाहिला असेल, कोणत्याही शुभ कार्यात किंवा सत्यनारायण पूजेत केळीचे खांब आणि केळीचा प्रसाद
अनिवार्य असतो. कारण केळीचे झाड हे भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आता दुसरीकडे पहा, आपले लाडके हनुमानजी जे जरी भगवान शंकराचे 11वे रुद्र अवतार असले तरी त्यांचं संपूर्ण अस्तित्व हे रामनामात सामावलेलं आहे. आणि प्रभू श्रीराम हे कोण आहेत? तर ते साक्षात भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यामुळे जेव्हा आपण हनुमानजींना आवडीने केळ अर्पण करतो तेव्हा आपण एकाच वेळी शक्ती, हनुमान आणि युक्ती, विष्णू या दोन्ही तत्वांची पूजा करत असतो. उद्याच्या दिवशी तुम्हाला एक विशेष विधी करायचा आहे. उद्या सकाळी पूजा करताना 5 पिवळी धमक आणि डाग नसलेली केळी घ्या. या 5 केळींवर हनुमानजींचा प्रिय शेंदूर अर्पण करा. या शेंदूरवर लावलेली केळी हनुमंतांच्या चरणी अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा की हे संकटमोचना, माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर, माझ्या कुटुंबाला सुखाचे दिवस दाखव. केळ हे केवळ एक फळ नाही, तर ते समृद्धी आणि वंशवृद्धीचे प्रतीक आहे. हनुमंताचा दाखवलेला हा केळीचा प्रसाद जेव्हा घरातील मुलं ग्रहण करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीचा विकास होतो, त्यांची एकाग्रता वाढते आणि जेव्हा तुमचे पती हा प्रसाद भक्तीने घेतात तेव्हा त्यांच्या नोकरीत किंवा व्यवसाय जो अदृश्य अडथळे येत असतात ते हनुमानजींच्या कृपेने दूर होतात. ज्यांच्या घरात सतत पैशाची चणचण असते त्यांनी उद्या केळीच्या पानावर जेवण करा. किमान केळीचा नैवेद्य नक्की दाखवा. पण लक्षात ठेवा, हा नैवेद्य दाखवताना तुमची भावना शुद्ध हवी. उद्या सकाळी जेव्हा सूर्योदय आपली पहिली किरण पृथ्वीवर सोडतील तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशी कोणती एक वस्तू ठेवायची आहे जिच्या दर्शनानेच अलक्ष्मी आणि गरिबी तुमच्या घराचा रस्ता कायमचा विसरून जाईल. हा उपाय अत्यंत गुप्त पद्धतीने करायचा आहे. कोणालाही न सांगता शांत चित्ताने हा विधी पूर्ण करा. उद्या सकाळी उठल्या उठल्या घराचा उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आपला उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो, तर तो आपल्या घराचा सुरक्षा कवच असतो. उंबरठ्यावर हळदीचे लेपन करा. हळद ही मांगल्याचं आणि गुरुग्रहाचं प्रतीक आहे. आता मुख्य कृती, एक छोटी मातीची पणती किंवा तांब्याची जी वाटी घ्या. त्यामध्ये मुठभर अख्खे मीठ ठेवा आणि त्या मिठाच्या अगदी मधोमध एक फूल असलेली लवंग उभी खोचा. आता ही वाटी तुमच्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर प्रवेश करताना जो उजवा हात येतो तिथे कोपऱ्यात शांतपणे ठेवा. तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल, मीठ आणि लवंगेचा काय हा उपाय? यामागे खूप मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलेलं आहे. खडे मीठ, शास्त्रानुसार मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपल्या पत्रिकेतील राहू आणि केतूचं जे दोष असतात ते आपल्या प्रगतीला खीळ घालतात. ते मीठ शोषून घेतं आणि लवंग हे माता लक्ष्मीला आकर्षित करणारं चुंबक मानलं जातं. जेव्हा मिठासोबत लवंग एकत्र येते तेव्हा एक असं सुरक्षा कवच तयार होतं की कोणाचीही वाईट नजर, कर्णीबाधा किंवा शत्रूची वाईट दृष्टी तुमच्या घरात पाऊल टाकू शकत नाही. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींची शक्ती चहूकडून असते. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा जणू काही तुम्ही हनुमानजींच्या तुमच्या घराचा संरक्षणासाठी आमंत्रित करत असता. हा उपाय केल्यावर 24 तासाच्या आत तुमच्या घरातील अडचण, जडपणा निघून जाईल, कटकटी थांबतील आणि तुम्हाला स्वतःला खूप हलकं आणि प्रसन्न वाटू लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मीठ कोणाच्याही पायाखाली येणार नाही अशा ठिकाणी म्हणजेच वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा घरापासून लांब नेऊन टाका. विश्वास ठेवा, हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या पतीच्या नोकरीत बढती आणेल, मुलांच्या प्रगतीचे मार्ग मोकळे करेल आणि तुमच्या घराला नंदनवन बनवेल. पण हा उपाय केल्यावर व्हिडिओ इथेच संपत नाही, तर एक महत्त्वाची टीप जी तुमच्या या उपायाला 100 पट अधिक शक्तिशाली बनवेल. ती टीप मिस करू नका.
आपण पतीची आणि मुलांची प्रगती व्हावी याच एका विचाराने हे करा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्री हनुमान.